नमस्कार मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मला माहिती आहे तुमची जावाची परीक्षा अगदी जवळ आली आहे आणि टेन्शन थोडं वाढलं असेल, बरोबर? पण अजिबात काळजी करू नका. आज आपण परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचे टॉप 10 क्वेश्चन्स बघणार आहोत. परीक्षा 2 दिवसांवर आली आहे आणि अभ्यास काहीच नाही झालाय. अशीच अवस्था आहे ना, मग हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आपण असे टॉप 10 क्वेश्चन्स बघणार आहोत जे तुम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देतील. चला तर बघूया आजचा आपला रोडमॅप काय आहे. आपण सुरुवातीला पहिले 3, मग पुढचे 3 असे क्वेश्चन्स कव्हर करू. त्यानंतर मी तुम्हाला एक स्पेशल प्रोटिप देईन. 6 मार्कांसाठी उत्तर कसं लिहायचं म्हणजे फुल मार्क्स मिळतील. आणि शेवटी आपण उरलेले 4 क्वेश्चन्स कव्हर करून एक फायनल रिव्हिजन करू. सो लेट्स स्टार्ट. चला तर आपल्या पहिल्या सेक्शनला सुरुवात करूया. यात आपण पहिले 3 सुपर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघणार आहोत. थ्रेड लाईफ सायकल, वेक्टर्स आणि ॲपलेट लाईफ सायकल. हे असे टॉपिक्स आहेत जे परीक्षेत हमखास विचारले जातात. सो लक्ष द्या. आणि हा आहे आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. एक्सप्लेन द लाईफ सायकल ऑफ अ थ्रेड. हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 6 मार्कांसाठी असतोच असतो, त्यामुळे हा परफेक्ट करून ठेवा. आता थ्रेड लाईफ सायकल लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. फक्त एका ट्रेन जर्नीचा विचार करा. जसं तुम्ही तिकीट बुक करता म्हणजे एक नवीन थ्रेड तयार झाला, ही झाली न्यू स्टेट. मग ट्रेन प्लॅटफॉर्मवर उभी असते, धावण्यासाठी तयार, ही झाली रनेबल स्टेट. मग जेव्हा ट्रेन धावायला लागते म्हणजे सीपीयू थ्रेडला एक्झिक्यूट करतो, ती झाली रनिंग स्टेट. आणि शेवटी तुम्ही तुमच्या डेस्टिनेशनवर पोहोचता म्हणजे थ्रेडचं काम संपलं, ही झाली टर्मिनेटेड स्टेट. किती सोपं आहे ना? तर ह्या 5 स्टेजेस लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. डायग्रॅममध्ये बघा. सगळ्यात आधी न्यू स्टेटमध्ये थ्रेड तयार होतो. मग स्टार्ट मेथड कॉल केल्यावर तो रनेबल स्टेटमध्ये जातो. जेव्हा सीपीयू त्याला एक्झिक्यूट करतो तो रनिंग स्टेटमध्ये येतो. कधीकधी स्लीप किंवा वेटमुळे तो ब्लॉक स्टेटमध्ये जाऊ शकतो. आणि शेवटी जेव्हा त्याचं काम पूर्ण होतं तो टर्मिनेटेड होतो. ही डायग्राम परीक्षेत काढायला अजिबात विसरू नका. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपला पुढचा प्रश्न आहे वेक्टर्सवर. राईट अ जावा प्रोग्राम टू इम्प्लिमेंट ऑपरेशन्स युझिंग वेक्टर. हा एक खूप कॉमन प्रोग्रामिंग क्वेश्चन आहे जो कलेक्शन फ्रेमवर्कमधून विचारला जातो. वेक्टर म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी एका शॉपिंग बास्केटचा विचार करा. जसं आपण शॉपिंग करताना बास्केटमध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकतो किंवा काढतो, तसंच वेक्टरमध्ये ॲड एलिमेंट वापरून एलिमेंट्स ॲड करता येतात आणि रिमूव्ह एलिमेंट वापरून काढता येतात. वेक्टर हा एक डायनॅमिक ॲरे आहे, म्हणजे त्याची साईज गरजेनुसार आपोआप वाढते किंवा कमी होते. आणि आता आपला तिसरा गॅरंटीड क्वेश्चन. डिस्क्राईब दी ॲपलेट लाईफ सायकल इन डिटेल. हा प्रश्न सुद्धा थ्रेड लाईफ सायकल इतकाच महत्त्वाचा आहे. यावर पण प्रश्न येतोच येतो. ॲपलेटच्या 5 मेथड्स लक्षात ठेवायला एका मोबाईल ॲपचा विचार करा. इनिट मेथड म्हणजे ॲप इन्स्टॉल करणं, जे फक्त एकदाच होतं. स्टार्ट म्हणजे ॲप ओपन करणं. पेंट म्हणजे स्क्रीनवर जे काही दिसतंय ते डिस्प्ले करणं. स्टॉप म्हणजे ॲप मिनिमाइज करणं. आणि डिस्ट्रॉय म्हणजे ॲप अनइन्स्टॉल करणं. सिंपल आहे, राईट? चला आता आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया. ह्यात आपण प्रश्न क्रमांक 4 ते 6 बघणार आहोत, ज्यात कस्टम एक्सेप्शन्स, मल्टीथ्रेडिंग आणि पॉलिमॉर्फिझम सारखे टॉपिक्स कव्हर होतील. क्वेश्चन नंबर 4 हा आहे युजर डिफाईन्ड एक्सेप्शन्स किंवा कस्टम एक्सेप्शन्सवर. आपल्याला इथे नो मॅच एक्सेप्शन नावाचा एक एक्सेप्शन तयार करायचा आहे पासवर्ड व्हॅलिडेशनसाठी. हे समजायला एका पासवर्ड लॉकचा विचार करा. तुम्ही चुकीचा पासवर्ड टाकला तर एक विशिष्ट अलार्म वाजतो, बरोबर? तो अलार्म म्हणजे तुमचा कस्टम एक्सेप्शन. जावामध्ये अरिथमेटिक एक्सेप्शन सारखे बिल्ट इन एक्सेप्शन्स आहेतच, पण कधीकधी आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनच्या स्पेसिफिक एरर्ससाठी, जसं की इनव्हॅलिड पासवर्ड किंवा इनसफिशियंट बॅलन्स, स्वतःचे एक्सेप्शन्स तयार करावे लागतात. आपला 5वा प्रश्न हा एक क्लासिक मल्टीथ्रेडिंग प्रॉब्लेम आहे. राईट अ प्रोग्राम where thread A displays even numbers and thread B displays odd numbers. हा प्रश्न परीक्षेत खूप वेळा विचारला गेला आहे. याची कल्पना तुम्ही अशी करू शकता की 2 गेमर्स एकाच वेळी एक गेम खेळत आहेत. एक प्लेयर फक्त इवन नंबर्स डिस्प्ले करतोय आणि दुसरा प्लेयर ऑड नंबर्स. मल्टीथ्रेडिंगमुळे सीपीयू दोन्ही टास्क एकाच वेळी म्हणजे पॅरलली हँडल करू शकतो. यामुळे परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. प्रोग्राम लिहिताना तुम्हाला रनेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करावा लागेल.
आता पुढचा एक खूप महत्वाचा OOP कॉन्सेप्ट, डायनॅमिक मेथड डिस्पॅच, ज्याला रन टाईम पॉलिमॉर्फिझम असेही म्हणतात. हा थोडासा ट्रिकी कॉन्सेप्ट आहे, पण आपण एकदम सोपं करून समजूया. हे समजायला एक युनिव्हर्सल रिमोट कंट्रोलचा विचार करा. तुमच्याकडे रिमोट एकच आहे, पण तो सोनी, सॅमसंग, LG अशा वेगवेगळ्या टीव्हीना कंट्रोल करतो. इथे मेथड कॉल म्हणजे रिमोटवरचं पॉवर बटन दाबणं. पण त्या बटनचं नक्की काय ॲक्शन होणार, सोनी टीव्ही ऑन होणार की सॅमसंग टीव्ही, हे रन टाईमला म्हणजे जेव्हा तुम्ही बटन दाबता तेव्हा ठरतं. जावामध्ये हे मेथड ओव्हररायडिंगद्वारे अचीव्ह केलं जातं. ओके, पुढच्या प्रश्नांकडे जायच्या आधी एक खूप महत्वाची प्रोटिप. 6 मार्कांच्या प्रश्नांमध्ये फुल मार्क्स कसे मिळवायचे, यासाठी उत्तर नेमकं कसं लिहायचं ते आपण समजून घेऊया. तर हा आहे 6 मार्क्स फॉर्म्युला. तुमचं उत्तर नेहमी या 3 पार्ट्समध्ये लिहा. पहिला पार्ट डेफिनेशन आणि एक सोपी एनालॉजी, जी आपण आत्ता बघितल्या, यासाठी तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. दुसरा पार्ट डायग्राम किंवा कॉन्सेप्टचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन, यासाठी 2 मार्क्स. आणि तिसरा पार्ट एक छोटा प्रोग्राम किंवा एक्झाम्पल. कोड लिहिताना तो एकदम क्लीन ठेवा, प्रॉपर इंडेंटेशन वापरा. इंट A, B असं लिहिण्यापेक्षा इंट नंबर 1, नंबर 2 असं लिहा. यामुळे तुम्हाला उरलेले 2 मार्क्स मिळतील. हा फॉर्म्युला वापरलात तर फुल मार्क्स पक्के. ग्रेट. आता आपण आपल्या शेवटच्या सेक्शनकडे आलो आहोत. चला, उरलेले 4 क्वेश्चन्स कव्हर करूया, ज्यात सॉकेट प्रोग्रामिंग, इंटरफेसेस आणि फाईल हँडलिंग सारखे टॉपिक्स आहेत. क्वेश्चन नंबर 7 हा एक क्लासिक नेटवर्किंग क्वेश्चन आहे. राईट अ प्रोग्राम फॉर क्लायंट सर्व्हर कम्युनिकेशन युझिंग सॉकेट्स. सॉकेट प्रोग्रामिंग समजायला खूप सोपं आहे. टीचर स्टुडंट कॉन्व्हर्सेशनचा विचार करा. सर्व्हर हा टीचरसारखा असतो, जो सर्व्हर सॉकेट वापरून रिक्वेस्ट येण्याची वाट बघत असतो. आणि क्लायंट हा स्टुडंटसारखा असतो, जो सॉकेट क्लास वापरून प्रश्न विचारतो, म्हणजे रिक्वेस्ट पाठवतो, आणि उत्तराची म्हणजे रिस्पॉन्सची वाट बघतो. आता आपण प्रश्न 8 आणि 9 एकत्र बघणार आहोत, कारण ते एकमेकांशी रिलेटेड आहेत. डेव्हलप अन इंटरफेस आणि डिफरन्शिएट बिटवीन AWT अँड स्विंग. इंटरफेस म्हणजे काय? इंटरफेस म्हणजे एक ब्लूप्रिंट किंवा सेट ऑफ रूल्स. समजा बँकेचे नियम. हे नियम सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट सारख्या प्रत्येक क्लासला फॉलो करावेच लागतात. आणि AWT वर्सेस स्विंग? AWT म्हणजे एक जुनं जड घर, तर स्विंग म्हणजे एक नवीन, मॉडर्न आणि लाईटवेट घर. आणि हा टेबल त्यांच्यातला फरक एकदम क्लिअर करतो. यातले महत्त्वाचे पॉइंट्स लक्षात ठेवा. AWT हेवी वेट आहे, कारण ते ऑपरेटिंग सिस्टमचे कंपोनेंट्स वापरते. तर स्विंग लाईट वेट आहे, कारण ते प्युअर जावामध्ये लिहिलेलं आहे. AWT प्लॅटफॉर्म डिपेंडेंट आहे, स्विंग प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट आहे. आणि स्विंगमध्ये AWTपेक्षा खूप जास्त ॲडव्हान्स्ड कंपोनेंट्स आहेत. हा टेबल परीक्षेत नक्की लिहा. आणि आता आपला शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 10, फाईल हँडलिंगवर. राईट अ प्रोग्राम टू काउंट द नंबर ऑफ वर्ड्स इन अ फाईल. हे लक्षात ठेवायला खूप सोपं आहे. विचार करा की फाईल म्हणजे तुमची क्लासरूम, आणि त्यातील प्रत्येक वर्ड म्हणजे एक स्टुडंट. जसं तुम्ही वर्गात स्टुडंट्स मोजता, तसंच हा प्रोग्राम फाईलमधले वर्ड्स एक एक करून काउंट करतो. यासाठी तुम्ही फाईल रीडर आणि बफर रीडर वापरून फाईल लाईन बाय लाईन वाचू शकता. तर मित्रांनो, आपण टॉप 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कव्हर केले आहेत. चला, एक शेवटची क्विक रिव्हिजन करूया. हे आहेत ते 10 टॉपिक्स जे आपण आत्ता बघितले. थ्रेड लाईफ सायकल, वेक्टर्स, ॲपलेट्स, कस्टम एक्सेप्शन्स, मल्टी-थ्रेडिंग, डायनॅमिक मेथड डिस्पॅच, सॉकेट्स, इंटरफेसेस, AWT vs स्विंग आणि फाईल हँडलिंग. हे टॉपिक्स तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क्स मिळवून देण्याची गॅरंटी आहेत. सो यांची तयारी व्यवस्थित करा. जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज याला लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा, अँड ऑफकोर्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक शेवटची गोष्ट, जर तुम्हाला उत्तरांसहित कंप्लीट क्वेश्चन बँक हवा असेल, ज्यात 2, 4 आणि 6 मार्कांचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, तर डिस्क्रिप्शन किंवा पिन कॉमेंटमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप लिंकवर मेसेज करा. फक्त 149 रुपयांमध्ये तुमची 90 ते 95% परीक्षेची तयारी आरामात होईल. तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. आता फुल कॉन्फिडन्सने परीक्षेला सामोरे जा.